म्हणजे काय नेमकं झालं तर बाबांना त्रास सांगा पहिले काय त्यांना 2 वर्षापासून प्रोस्टेट त्रास होता. म्हणजे प्रोस्टेटचा त्रास होता. हा, पण त्यांना ते माहित नव्हतं. म्हणजे कसं त्यांना वाटतं की स्टोनचा प्रॉब्लेम आपलं युरिन होत नाहीये. बरोबर, म्हणजे डायग्नोसिस झालं नाही व्यवस्थित, त्यांना माहितच नाही अशा प्रकारचं. त्यांनी स्वतःच म्हणजे कसं पाहिलं, इकडे तिकडे औषध घेतलं, आयुर्वेदिक कोणी सांगितलं घेतलं आणि ते किडनी स्टोनवरच गेले. अच्छा त्रास होत आहे बा, चला किडनी स्टोन किडनी स्टोन आहे त्यामुळेच मला होत आहे. हम्म. आम्ही जे ऑपरेशन झालं त्यांचं, आम्ही डॉक्टरला विचारतो, डॉक्टरने सांगितलं त्यांना प्रोस्टेट त्रास आहे म्हणे. त्या 2 वर्ष आम्ही सांगून राहिलो, पण त्यांनी ऑपरेशन केलंच नाही भीतीमुळे. अच्छा, एकदम युरिन बंदच पडल्यामुळे मग त्यांना करावंच लागलं. म्हणजे युरिन ब्लॉक झालती. युरिन ब्लॉक झालं, प्रोस्टेट वाढल्यामुळे. अच्छा. आता आराम आहे बाबांना? बाबांना तर आराम आहे. काय घेतलं त्यांनी मग? जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट दिलं त्यांना. हे 2 सुरुवातीच्या 8 ते 15 दिवस आराम पडला होता. बिझोटोन आणि समजा आता हे असे किडनी स्टोनचं एक प्रोडक्ट आहे आपलं वेदांतीचं, याच्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे आराम पडला. सध्या कारण की ते मोस्टली फिरत पण आहे, कुठे बाहेर समजा आता ते बाहेर गेले त्यामुळे फिरायला. अच्छा, नाहीतर पहिले नागपूर गेल्यानंतर त्यांना अर्जंट पण अमरावती वापस आले होते. तामिळनाडू गेले. हो, आता ते त्यांचे ते भजनी मंडळ करून ते तिकडे गेले आता ते. मग आता त्यांना आराम आहे. चला छान. 2 महिन्यात पुष्कळ फिरले आम्ही. माउंट आबूला पण जाऊन हा, आलो. राजस्थान वगैरे जाऊन आले तिथं. हो, राजस्थानला जाऊन आलो. 8 दिवस राजस्थान जाऊन आले, त्यानंतर तिकडनं घरचं लग्न वगैरे झालंय. पुण्याला गेलो. मग पुन्हा आता तामिळनाडू फिरायला गेले.